हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल समन्वी क्लासेस। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात आपण मसावी व लसावी। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर पण करा। तर मसावी व लसावी म्हणजे काय, आपण याची अगोदर थोडक्यात थोडी बेसिक माहिती बघू। तर मसावी म्हणजे काय मित्रांनो, HCF आणि लसावी म्हणजे LCM। मसावीला म्हणतात हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लसावीला म्हणतात लिस्ट कॉमन मल्टिपल। तर आपण अगोदर मसावी म्हणजे काय ते बघू। मसावी, तर मसावीला मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो महत्तम सामायिक विभाजन। आणि लसावीला म्हणतात लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य। तर मसावीला काय म्हणतात मित्रांनो, महत्तम सामायिक विभाजन आणि लसावीला म्हणतात लघुत्तम सामायिक विभाज्य। तर मसावी म्हणजे काय ते बघू आपण सुरुवातीला। मसावी म्हणजे दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो। आपल्याला कोणती संख्या दिली आहे, 6 संख्या दिली आहे। तर आता या दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो। 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो आणि 6 ने जातो। विभाजन म्हणजे दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, याला म्हणतात मसावी। तर लक्षात ठेवायचं, दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो याला म्हणतात मसावी। आणि लसावी म्हणजे दिलेल्या संख्येने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो। आता दिलेल्या संख्येने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो, 18 ला जातो, 27, 36, 45, म्हणजे 9चा पूर्ण टेबल लिहून घ्यायचा, कोणत्याही संख्येचा पूर्ण टेबल लिहून घ्यायचा। म्हणजे दिलेल्या संख्येने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो म्हणजे लसावी। आणि मसावी म्हणजे दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो म्हणजे मसावी। तर ही आपण थोडक्यात बेसिक माहिती बघितली। आपण आता याच्यावरची काही एक्झाम्पल बघू। आता आपण एक्झाम्पल बघू। 6 व 12चा मसावी व लसावी काढा। कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहे, 6 आणि 12चा मसावी व लसावी काढा। तर कसा काढायचा याचा लसावी, अगोदर या दोन संख्या लिहून घ्यायच्या, 6 आणि 12। तर आता या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे अशी आपल्याला एखादी संख्या काय करायची, शोधून काढायची। या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे। दोन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग गेला पाहिजे। कोणत्या संख्येने जातो, 2 ने जातो। 2 त्रिक 6, 2 सख 12। आता ह्या दोन संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग केला पाहिजे। आता 3 आणि 6 ला कोणत्या एका संख्येने भाग जातो, 3 एके 3, 3 दुने 6। आता इथे काय करायचं, आपल्याला स्टॉप घ्यायचा आहे। कोणत्याही एका संख्येने भाग गेला पाहिजे अशी कोणती संख्या शोधून काढायची आणि त्या लिहायच्या। तर आपला जी डाव्या साईडला आपल्याला संख्या दिलेल्या असतात ते तो काय असतो आपला HCF म्हणजे मसावी। तर आपला मसावी किती निघालेला आहे, 2 गुणिले 3 म्हणजे 2 त्रिक 6, म्हणजे आपला मसावी आलेला आहे 6। हे लक्षात ठेवायचं। ज्या डाव्या साईडला संख्या असतात तो काय असतो आपला मसावी असतो। म्हणजे 2 आणि 3, म्हणजे 2 आणि 3चा काय करायचा, गुणाकार करायचा, म्हणजे आपला मसावी निघून जातो। आणि लसावी म्हणजे LCM कोणता होईल आपला
ह्या तर दोन संख्या घ्यायच्याच मित्रांनो, 2 गुणिले 3 गुणिले, आणि या खाली उरलेल्या दोन संख्या असतात त्या पण घ्यायच्या, 1 गुणिले 2, म्हणजे आपला काय निघतो मग लसावी निघतो. 2 त्रिक 6, 6 एक 6, 6 दुणे 12, आपला लसावी निघालेला आहे 12. तर समजलं का तुम्हाला मित्रांनो कसं काढलं आपण मसावी आणि लसावी? अगोदर या दोन संख्या लिहून घ्यायच्या आणि कोणतीही एक संख्या अशी शोधून काढायची की या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. समजा 2 नी 2 त्रिक 6, 2 त्रिक 6, 2 सक 12, नंतर या दोन संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग गेला पाहिजे. 3 एक 3, 3 दुणे 6, आणि ज्या डाव्या साईडला संख्या दिलेल्या असतात तो असतो आपला HCF म्हणजे मसावे. आणि या डाव्या साईडच्या दोन संख्या तर घ्यायच्या आणि उरलेल्या खालच्या दोन संख्या असतात त्या पण घेऊन काय काढायचं आपल्याला लसावी काढायचा. तर आपला लसावी निघालेला आहे 12. तर तुम्हाला व्हिडिओ समजला का, आवडला का? आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.